सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते. सांगलीतील विश्रामबाग परिसरातील एका नामांकित कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आणि तिचे अश्लील चित्रफित बनवून ती व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिला आणि मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी नराधम आरोपीला तात्काळ अटक केली असल्याचे समजते. सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील एका चौकात कॅफेमध्ये ही काळीमा फासणारी घटना घडली आहे. संशयित हा माधवनगरच्या रविवार पेठेतील रहिवासी आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीशी आधी ओळख वाढवली. जानेवारी 2026 मध्ये त्याने तिला या कॅफेमध्ये भेटायला बोलवले. कॅफेमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून संशयिताने कॅफेचा दरवाजा आतून बंद केला आणि पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही, तर त्याने या संपूर्ण कृत्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझीही चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी त्याने पीडितेला दिली. काही दिवसांनंतर आरोपीने पीडितेला पुन्हा भेटण्यासाठी दबाव टाकला, मात्र पीडितेने त्याला साफ नकार दिला. याचा राग मनात धरून संशयिताने ती अश्लील चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली. हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पीडितेने अत्यंत धैर्याने आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. आईने वेळ न घालवता मुलीला घेऊन विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे विश्रामबाग परिसरात कॅफेमध्ये अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका कॅफेमध्ये एका युवतीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करत कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी शहरातील कॅफेमधील अनधिकृत कंपार्टमेंट्स तोडून टाकले होते आणि कॅफे चालकांसाठी एक पारदर्शक नियमावली जाहीर केली होती. मात्र प्रशासनाचा हा वचक केवळ कागदावरच राहिला की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.